रत्नागिरी जिल्ह्यात दुसऱ्या दिवशी सुद्धा सीएनजी गॅसचा तुटवडा बघायला मिळतोय। पहाटेपासूनच सीएनजी पंपावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्यात। सीएनजी भरण्यास वेळ लागत असल्याने रिक्षा व्यवसायावर सुद्धा याचा परिणाम होतोय। ऐन हंगामात सीएनजीच्या तुटवड्यामुळे रिक्षा चालक त्रस्त झालेत। तांत्रिक अडचणींमुळे शहरामधील एक सीएनजी पंप 2 दिवसांपासून बंद आहे। जवळजवळ 2-3 तास झाले। सीएनजीचा तुटवडाच आहे। एक महिना झाला असेल। कसं काय प्रशासन लक्ष देत नाही किंवा कोण स्थानिक लोकप्रतिनिधी लक्ष देत नाही। काय करायचं रिक्षावाल्यांनी? 6 वाजल्यापासून इकडे उभा आहे आणि प्रेशर पण नाही इकडे। 150चा प्रेशर आहे, नेहमीच तसंच चाललं आहे। 120 किलोमीटर फक्त गाडी चालते। पूर्ण दिवस धंदा कसा होणार त्याच्यात? काहीतरी सोय केली पाहिजे आमची। तासभर झालं मी तासभरपासून इथे उभा आहे। ॲक्च्युली सीएनजी हा गेले हप्ताभर आम्हाला प्रॉब्लेम आहे, कारण मी आता खेडवरून इथे मुलीच्या एक्झामसाठी आलो आहे, CAT एक्झामसाठी। सकाळी पण मला गॅस भरण्यासाठी प्रॉब्लेम झाला खेडला, आणि आता पण इथे 1 तास मला इथे वेटिंगवरती राहावं लागलं आहे।